विचार करा, एक साधा, अगदी सहज ओळखता येण्याजोगा पासवर्ड. आणि त्या एका पासवर्डमुळे देशभरात पसरलेलं एक मोठं गुन्हेगारी रॅकेट उघडकीस येतं. नाही, ही कोणत्या सिनेमाची कथा नाहीये, तर ही एक खरी धक्कादायक घटना आहे, जिथे एका छोट्याशा चुकीमुळे हजारो लोकांची प्रायव्हसी अक्षरशः धोक्यात आली. तर या सगळ्याची सुरुवात झाली फेब्रुवारी 2025 मध्ये. गुजरातच्या राजकोटमधून एक अशी बातमी बाहेर आली, जिने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. राजकोटमधलं पायल मेटर्निटी होम. आता मेटर्निटी होम म्हणजे साहजिकच, तिथे गोपनीयता सगळ्यात महत्त्वाची असते, नाही का? पण धक्कादायक म्हणजे याच हॉस्पिटलमधले अत्यंत खाजगी आणि संवेदनशील व्हिडिओ ऑनलाईन लीक व्हायला लागले होते. आणि हे व्हिडिओ फक्त लीक होत नव्हते, तर त्याची बाकायदा विक्री सुरू होती. आधी कसं, यूट्यूबवर एक छोटीशी झलक दाखवून लोकांची उत्सुकता वाढवायची आणि मग संपूर्ण व्हिडिओसाठी त्यांना टेलिग्राम चॅनल्सवर पाठवलं जायचं. तिथे 700 ते 4,000 रुपयांना हे फुटेज विकलं जात होतं. या गुन्ह्याची गंभीरता किती होती हे यावरूनच कळतं की त्या व्हिडिओमध्ये रुग्णांचे अत्यंत खाजगी क्षण होते, जसं की वैद्यकीय तपासणी चालू असतानाचे किंवा कपडे बदलतानाचे. म्हणजे किती धक्कादायक आणि विश्वासघातकी प्रकार होता हा. गुन्हा काय होता हे तर स्पष्ट दिसत होतं, पण पोलिसांसमोर आणि खरं तर आपल्या सगळ्यांसमोर एकच मोठा प्रश्न होता: हे सगळं घडलं कसं? ह्यातली महत्वाची गोष्ट ही होती की कोणीतरी चोरून लपून कॅमेरा लावला नव्हता. हे फुटेज थेट हॉस्पिटलच्या अधिकृत, सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही सिस्टीममधूनच येत होतं. मग प्रश्न हा होता की ही तथाकथित सुरक्षा भिंत तुटली तरी कशी? बरं, जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की यामागे कुणीतरी अत्यंत हुशार, हायटेक हॅकर असेल. पण जे सत्य समोर आलं ते अपेक्षेपेक्षा खूपच साधं आणि तितकंच धक्कादायक होतं. अहमदाबाद सायबर क्राईम युनिटने अवघ्या 39 तासात आरोपींना शोधून काढलं. आता इतक्या कमी वेळात तपास पूर्ण झाला यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होती की हॅकर्सनी वापरलेली पद्धत काही फार गुंतागुंतीची किंवा हायटेक नव्हती. हे संपूर्ण देशव्यापी रॅकेट, ज्याचा परिणाम हजारो लोकांवर झाला, ते फक्त एकाच कमजोर दुव्यावर, एका चुकीवर उभं होतं. तर मग अशी कोणती एक मास्टर की होती जिने या गुन्हेगारांसाठी हजारो लोकांच्या खासगी आयुष्याचं दार अक्षरशः उघडं केलं? हो, फक्त ॲडमिन 123. हां, तोच डिफॉल्ट पासवर्ड आहे जो अनेक डिव्हाइस इन्स्टॉल करताना सेट केलेला असतो आणि तो बदलण्याची तसदी जवळजवळ कोणीच घेत नाही. याच एका सवयीमुळे एवढा मोठा गुन्हा घडला. चला, आता किल्ली तर समजली, पण हे कुलूप कसं होतं आणि ते या किल्लीने उघडलं कसं गेलं, म्हणजे हॅकर्सने नेमकं कोणतं तंत्र वापरलं ते जरा समजून घेऊया. हॅकर्सनी वापरलेल्या पद्धतीचं नाव आहे ब्रूट फोर्स अटॅक. आता हे नाव ऐकायला जरी अवघड वाटत असलं तरी त्याची पद्धत खूप सोपी आहे. कल्पना करा की एका कुलूपाला हजारो खोट्या किल्ल्या आहेत आणि योग्य किल्ली मिळेपर्यंत एक करून प्रयत्न सुरू आहेत. हा हल्ला अगदी तसाच काम करतो. या हॅकर्सची कार्यपद्धती एकदम सोपी 4 स्टेपची रेसिपी होती असं समजा. पहिलं, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या साधनांमधून सीसीटीव्हीचे IP ॲड्रेस शोधायचे. दुसरं, सॉफ्टवेअर वापरून कोणते पोर्ट्स उघडे आहेत ते तपासायचे. तिसरं, ॲडमिन 123 सारखे कॉमन पासवर्ड टाकून सिस्टममध्ये घुसायचं. आणि चौथं म्हणजे एका ॲपच्या मदतीने हे फुटेज जगात कुठूनही आरामात बघायचे. आणि हे काम काही एखाद्या एकट्या दुकट्या माणसाचं नव्हतं. यामागे एक संघटित टोळी होती ज्यात प्रत्येकाची भूमिका ठरलेली होती. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे यातील काही जण तर तरुण विद्यार्थी होते. या टोळीची मास्टरमाइंड होती परी धामेलिया, एक BComची विद्यार्थिनी जिला कोडिंगचं चांगलं ज्ञान होतं. तिच्यासोबत होते प्रज्वल तेली आणि प्रज पाटील, जे नीट परीक्षेची तयारी करत होते आणि व्हिडिओ विकणे व पैसे सांभाळण्याचे काम करायचे. तर वैभव माने या व्हिडिओंची ऑनलाईन जाहिरात करायचा. 11,000. विचार करा, फक्त एका मॅटर्निटी हॉस्पिटलमधून जानेवारी ते डिसेंबर 2024 या एका वर्षाच्या काळात तब्बल 11,000 व्हिडिओ लीक करण्यात आले होते. हा आकडाच खूप काही सांगून जातो. पण ही टोळी फक्त एका ठिकाणी थांबली नाही. त्यांनी देशभरात एकूण 80 वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही डॅशबोर्ड यशस्वीरित्या हॅक केले होते. या रॅकेटचे हात किती लांब पसरले होते याचा अंदाज या आकड्यावरून येतो. भारतातील तब्बल 20 राज्यांमधल्या लोकांना या नेटवर्कने आपलं लक्ष बनवलं होतं.
आणि यात फक्त रुग्णालये नव्हती. शाळा, ऑफिसेस, थिएटर्स, फॅक्टरीज इतकंच काय तर लोकांच्या खाजगी घरातील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा हॅक केले गेले होते. म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ठिकाणची सुरक्षितेची भावनाच यामुळे धोक्यात आली होती. तर या संपूर्ण प्रकरणातून एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो, जो आपल्या सगळ्यांच्याच डिजिटल सुरक्षेशी जोडलेला आहे. आता कायद्याने तर आपलं काम केलंच आहे. या गुन्हेगारांवर सायबर दहशतवादासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, जे त्यांच्या कृत्यांची गंभीरता दाखवून देतात. पण या सगळ्याचं मूळ कुठे होतं? तर त्या एका वाक्यात. हा देशव्यापी गुन्हा केवळ एका सामान्य आणि सहज टाळता येण्याजोग्या चुकीमुळे शक्य झाला. एक युनिव्हर्सल पासवर्ड, जो कोणी बदलला नाही आणि त्याचाच गैरफायदा घेतला गेला. आणि हेच आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. सुरक्षेसाठी लावलेला कॅमेरा खरंच आपली सुरक्षा करतोय की आपल्याच खाजगी आयुष्यावर नजर ठेवून आहे? याचं उत्तर आपल्याच हातात एका चांगल्या आणि सुरक्षित पासवर्डमध्ये दडलेलं आहे.